हॅलो हाय मी श्वेता आणि आपल्यासोबत आहे सई ताम्हणकर. वेल, बॅकग्राऊंड अशी राहायची आहे की क्लासमेट्सच्या वेळेस आपण सर्वांनी तिला मिस केलं क्लासमेट्सच्या हँगआउटच्या दरम्यान. तर आज स्पेशली सई आपल्यासोबत आली आहे हँगआउट साठी. तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते तुम्ही सईला विचारू शकता. वेल, देर आर फ्यू people who are going to join us okay very soon. They are just trying into it. So let's start with the hangout. आपल्यासोबत आहे सुवर्णा, हितेश आणि रुपेश. ओके, मी सगळ्यांच्या वतीने एक प्रश्न विचारते. अंकुशने या सर्वांना अगदी धरून ठेवलेलं. सर्वांचा प्रश्न होता सई कुठे आहे, सई कुठे आहे. तर आम्ही असं सांगितलं की सई चहा बनवते. सईचा चहा बनून झालेला आहे, सईकडे आहे. सई, लेट्स स्टार्ट विथ क्लासमेटची बज आहे आणि क्लासमेटचा सक्सेस आपण पाहिलाय. दोन चित्रपट जे ब्लॉकबस्टर हिट्स आहेत त्यांचा एक महत्वाचा हिस्सा बनताना जे आताची फिलिंग आहे. मस्त आहे फिलिंग. खूप छान आहे. वर्षाचा पहिला सिनेमा माझा 2050 आणि त्याला एवढा छान रिस्पॉन्स बघून मला बरं वाटतंय आणि कायमच छान छान प्रोजेक्टचा भाग बनायला मला खूप आवडतं. आणि तर आता आपण ह्यांच्या प्रश्नांकडे जाऊया. पण हे खास तुझ्यासाठी आले, ते थांबले पण आहे. सो लेट सुवर्णा, तू पहिला प्रश्न विचार. पहिला मान तुझा. सुवर्णा, माईक ऑन कर. हाय. सुवर्णा, ओके, बोल. हाय सई. मला तर खूप आवडते सई. खूप छान दिसतेस. मला विचारायचं होतं, तुझं आणि गोसावींचं लग्न कसं, म्हणजे कसे भेटले तुम्ही? यू आर व्हेरी गोसावी. बर, मी आणि गोसावी आम्ही ऍक्सिडेंटली भेटलो ऍक्च्युली. तो त्याच्या मित्राला भेटायला माझ्या एका सेटवरती आला होता आणि तिकडून मग मी स्टार्टेड कॉलिंग इच अदर आणि खूप चांगले मित्र झाले. त्याच्यानंतर वी स्टार्टेड लाइकिंग इच अदर आणि जसं एक मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात तसेच आम्ही दोघी प्रेमात पडलो आणि बर, ठीक आहे, थँक्यू. आणखी काही विचारायचं? नाही, असंही मी सईला समोरून बघितलेलं आहे. हे गेल्या वर्षी गणपती उत्सवामध्ये सई आल्या होत्या तेव्हा मी बघितलंय तिला. सुवर्णा, तुम्ही पुण्याच्या आहात राईट? हो हो, पुण्याची आहे मी. टिळकांच्या गणपतीच्या वेळेस सई आली होती तेव्हा मी बघितलंय तिला. आणि आताही डिसेंबर मध्ये मे बी गोसावींसोबतच सई होती. मे बी दोघं जण फिरायला वगैरे किंवा डिनरला वगैरे संध्याकाळची आले असेल पुण्याला, तर वाडिया कॉलेजच्या लेन मध्ये मी तिला बघितली होती. ओके सुवर्णा, थँक्यू सो मच. आपण तुझ्याकडे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की तुझ्याकडे परत येते. पण आपल्यासोबत आणखी खूप जण जॉईन झाले. चेतन, चैतन्य, अमोघ आणि प्लस हितेश आहे. सो लेट्स गो टू हितेश. हितेश, माईक ऑन कर आणि तुझा काय क्वेश्चन आहे, प्रश्न आहे तो विचार. हितेश, वी कांट हिअर यू हितेश. हॅलो, हाय. आवाज येतोय? येतोय. हो. हाय साई मॅडम, कशा आहात तुम्ही? मस्त आहे. तू कसा आहेस? मी पण चांगला आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आधी तुम्हालाही राजश्री. हॅलो. हा, तर मी खूप एक्साइटेड होतो बोलण्यासाठी. कारण मी आधी कुठल्याच सेलिब्रिटीशी बोललेलो नाहीये. पहिल्यांदाच मला राजश्रीने हा चान्स दिलाय आणि त्यातल्या त्यात हे नवीन वर्ष तुमच्या सर्वांसाठी, ग्रुपसाठी, तुमच्या परिवारासाठी सुख समृद्धीचं, आरोग्यदायी जावो आणि यशदायी जावो. हॅलो. हा, आम्ही ऐकू शकतो, बोल. हा, माझा प्रश्न असा आहे पहिला की सई मॅडमांसाठी, की तुम्ही जेव्हा तुमचं करिअर स्टार्ट केलं तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला कुठले चांगले अनुभव आणि कुठले वाईट अनुभव आलेत, त्याविषयी काही सांगू शकत असाल तर सांगा. चांगले अनुभव म्हणजे मी खूप माणसं कमावली तिकडे येऊन. मला असं वाटतं की पैसे, नाव हे तर ऑलवेज फॉलोज,
पण जेव्हा तुम्ही माणसं कमावता तेव्हा ती तुमची आयुष्यभराची कमाई असते आणि त्याला कुठल्याही मापात किंवा पैशात मोजता येत नाही. सो हेच, आणि मला खूप चांगली माणसं या इंडस्ट्रीमध्ये भेटली आणि मला खूप आपलेपणाने आपलं केलं. वाईट अनुभव फॉर्च्युनेटली मला या इंडस्ट्रीबद्दल तसे आलेले नाहीये. एक वाईट अनुभव मी सांगू शकते. मी पुण्याला FTI ला एक ऑडिशन द्यायला गेले होते आणि त्या माणसाने माझ्याकडे काही अमाऊंट माझ्याकडे सायनिंग म्हणून किंवा ऑडिशन आहे नंतर मग शूटिंग आहे असं सांगून ती अमाऊंट घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाला अटक झाली. सो हा एकच हॉरिफाईंग अनुभव होता. आय वॉज व्हेरी नाईव्ह. मी तेव्हा खूप जास्त एक्सपिरियन्स्ड नव्हते म्हणून यू कुड कॉल मी. पण आता मला कोणी फसवू नाही शकत. हॅलो. हा हितेश, आणखी काय प्रश्न? हा, आणि क्लासमेट बघितलाय, खूपच अप्रतिम होतं पिक्चर, मूवी. हा, आणि त्यातली अप्पूची ऍक्टिंग तर झकासच झालेली आहे. थँक्यू. थँक्यू हितेश. तुझ्याकडे आणखी काही प्रश्न असतील तर आम्ही तुझ्याकडे परत येतो. आपल्यासोबत आणखी खूप जण आहेत, आपण त्यांच्याशी पण गप्पा मारू. पण बिफोर दॅट आय जस्ट नीड टू आस्क वन क्वेश्चन. सॉरी, क्लासमेट तू करताना आपण आधी भेटलेलो जेव्हा तुझं एक्सरसाइज सेशन फुल चालू होतं आणि त्याच्यानंतर क्लासमेट मध्ये आम्ही तुला ऍक्च्युअल फायटिंग सीन्स, बाईक राईड हे सगळं करताना पाहिलं. ह्याबाबत मी तुला काहीच विचारलेलं नाहीये मध्ये. काय सांगशील, कसा होता तो एक्सपिरियन्स? आम्हाला खूप मजा आली. इट वॉज व्हेरी रिअल फायटिंग आणि ती तुझ्याकडनं बघताना खूप मजा आली. तुला लोकांना फोडताना किती मजा आली? खूप मजा आली मला, कारण आपल्याला कधी कधी असं वाटतं की किसी को धोते यार, पण असं रिअल लाईफ मध्ये घडणं खूप अशक्य असतं आणि पडद्यावर त्यानिमित्ताने हेही एक्सपिरियन्स करायला मिळतं. आणि मी अंकुशला या बाबतीत खूप फॉलो करते, कारण मला असं वाटतं की अंकुश इज अ व्हेरी ग्रेसफुल फायटर. म्हणजे त्याच्या ऍक्शन मध्ये जी ग्रेस आहे ती खूप कमी लोकांमध्ये आहे आणि त्याच्याकडे बघून बघून मी ऍक्शन शिकली आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. बाईक मला कॉलेज पासून चालवायची सवय आहे, पण आता काम करायला लागल्यापासून कधीच चान्स मिळाला नव्हता, त्यामुळे माझी तीही हाऊस पिकली. सो खूप मजा आली. नक्कीच. तुम्हाला बाईकवरची सई नक्कीच आवडली असेल, जसं आता हितेशनी सांगितलं तसंच. आता आपण जाऊया रुपेशकडे. रुपेश, तुझा काय प्रश्न आहे? रुपेश इज ऑनलाईन. रुपेश, तू आम्हाला ऐकू शकतोस का? ओके, लेट्स मूव टू चैतन्य. चैतन्य, माइक ऑन कर. Hello. Hello. How are you? Hello. Yeah, you can hear me, right? तुमचा ऑडिओ नाही येत आहे. आता आला. हॅलो. हा. माझा पहिला प्रश्न असा आहे की जर सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही कॉमेडी खूप छान करता, पण जेव्हा सिरियस रोल्स तुमच्याकडे येतात ते करणं तुम्हाला जास्त चॅलेंजिंग वाटतं की ॲज अ कॉमेडियन ऍक्टर यू प्रिफर टू डू कॉमिक रोल्स ॲज कम्पेअर्ड टू सिरियस टाईप रोल्स? मला असं वाटतं की लोकांना रडवणं खूप सोपं आहे, पण हसवणं भयंकर अवघड आहे. एक्झॅक्टली. कॉमेडी रोल बहुत चॅलेंज. टायमिंगचा पैसा असतो कॉमेडीचा, ते माझं फार बरं नाहीये, त्यामुळे मला कॉमेडी रोल. हा, दॅट्स गुड. माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग तुम्ही ग्रेट अभिनेत्री तर आहातच, पण मला असं विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त कशामध्ये जास्त टाइम स्पेंड करायला तुम्हाला आवडतो? अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग तुम्हाला कशा गोष्टीमध्ये जास्त रुची आहे ऍज युअर हॉबीज यू कॅन से? मला मी लिहिते, हॉबीज करण्याचा योग्य आणि खूप आवडतं. मला फॅशन मध्ये
That's great. Didn't move like a vegetable when I'm त्याच्यानं तुझ्याच क्वेश्चनची करून मला साईडला विचारलं. पहिला झाला. तर तू तुला तू एखादी कुठची काय तुला आवडली आपण तू लिहिली me, I had written about life and marriage. Making and लग्न. रायटर आहे मी आजीबद्दल पण एक रायटर दिलं तो पण oh no, it's been a long time. पण आजीचा सहवास गोधडीसाठी असतो. आई वेगवेगळे पापड मम्माचे सॉफ्ट पापड जे आपण दुसऱ्याहून वापरतो लहान मुलांना ते जोडून माझ्या बाळाला कशी ऊब मिळेल हाच सतत विचार करून खूप सेल्फलेसली ती गोधडी बनवते. सो आजीचा सहवास गोधडीसारखा असतो असं मला वाटतं. सो हा त्याचा जिस्ट आहे त्या रायटरचा. आम्हाला कळलेली डेफिनेटली. आता आपण अमोक कडे जाऊया. इफ यू रिमेंबर, अमोक प्यारवालीच्या हँगआउटला होता. हाय अमोल. हाय. हाय, मी तुला ओळखलेलं आहे. प्यारवालीला होतात. Yes. हॅलो अमोक. हॅलो. Yes, Amol. Yeah. Shoot your question. हा. हाय सईताई, आपण सेकंड टाइम भेटतोय. आधी प्यारवालीला, मग क्लासमेट्सच्या प्रीमियरला आणि मग आता हँगआउटला. Yes. हाय वन्स अगेन. आणि तुला आतापर्यंतच्या म्हणजे शूटिंग जे काही होतं त्याच्यात सर्वात जास्ती सेटवर कधी मजा आली, म्हणजे कुठल्या फिल्मच्या, म्हणजे ती सनई चौघडे असू दे किंवा मग आत्ताची दुनियादारी असू दे? असं सांगणं खूप अवघड आहे कारण प्रत्येक सेटवरच्या आठवणी या खूप मेमोरेबल होऊन जातात, म्हणजे चेरिश करण्यासारख्या होऊन जातात. पण दुनियादारीला आम्ही भयंकर मजा केली, भयानक जास्त मजा केली. प्यारवालीला परत सगळे तेच मेंबर्स असल्यामुळे एकमेकांना खूप जास्त ओळखत होतो. त्याच्यामुळे आणि 44 डिग्रीमध्ये आम्ही शूट करत होतो, त्यामुळे आमच्या सेटवर असा रूल होता, तुला माहितच आहे की गरम होतं असं म्हणायचं नाही अजिबात. गरम होतं असं म्हणायचं की फाईन होता. तो खूप धमाल, खूप मजा क्लासमेटच्या सेटवरही केली कारण सगळे आम्ही आवली ऍक्टर्स होतो. मी, सुशांत, सोनाली, सिद्धार्थ, अंकुश, सचित, पल्लवी, या सगळ्या लोकांना आदित्यने कसं सांभाळलंय हे त्यालाच माहितीये. कधी कधी आम्ही एवढी मस्ती करायचो की आदित्यला सांगायचो तर थांब रे, शूटिंग होईल, आपण हा किस्सा आपण शूट करू. आणि मोस्टली मी असं सिद्धार्थ दादाला मी जवळून ओळखतो, सो तो खूप 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 खोड्या काढतो. सो तुम्ही त्याला, म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर होता का तुम्ही सारखे काय सिद्धार्थ काय खोड्या काढतो असं करत होतात का, अरे वाचला ह्याची खेचूया आज किंवा त्याची खेचूया आज, असं करत होतात? नाही, मी धुते सिद्धाला. तो भयंकर मोस्ट मेट्रोलिस्ट इन आवर ग्रुप, पण तो तेवढाच खूप लवेबल आहे, खूप लाजवी आहे. आणि मला म्हणजे सिद्धार्थकडे मी जेव्हा बघते तेव्हा मी 5-6 वर्षापूर्वी जशी होते तशी मी मला त्याच्यात बघतो. माझ्या त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी सतत त्याच्या चुका काढत असते, सतत त्याला छळत असते की हे असं नाही, हे असं करत. कधी कधी त्याला राग येत असेल पण त्याच्या भल्यासाठी त्याला माहिती. सो सिद्धार्थ इज अ बॉय दॅट आय फील कनेक्टेड होता. खूप टाइमपास करतो तो, खूप 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 टाइमपास करतो. छान आहे पण तो गोड आहे. नक्कीच. अमोक तू क्लासमेट पाहिलाच असशील. हॅलो हो, अमोक. क्लासमेट. हो पाहिलाय. हा, तर तुला कसा वाटला, कसं काय सांगशील? काय सॉरी? तुला क्लासमेट्स कसा वाटला, काय सांगशील? क्लासमेट्स ऑसम होता. परत बघा असं वाटतं मला. मी माझ्या फ्रेंड्सना पण सांगितलं. इनफॅक्ट मी प्रीमियर झाल्यानंतर पण माझ्या फ्रेंड्स बरोबर गेलो क्लासमेट्स बघायला. सो कितीही वेळा बघितलं तरी तो कमीच असेल माझ्यासाठी. इतका भारी क्लासमेट्स आहे.
थँक्यू. हॅट्स ऑफ. थँक्यू अनु. आपण तुझ्याकडे परत येऊया. आता सध्या आपल्यासोबत आणखी नवीन कोण जॉईन झालंय? स्वप्नील पारखे. स्वप्नील, हाय. हाय हाय साई. स्वप्नील, यो मैं वन ऑफ माय फैब. हो मी सही सही सामंत तुझे बोलणार आहे. I can't clear your voice. I can't hear your voice properly. हॅलो हॅलो, ऐक. आता तुला आवाज ऐकू येतोय का? हो आता येतोय मला. हो हाय साई. हाय स्वप्नील. Hi, you are the one of my favorite actors in Marathi industry right now. One of my favorite. I'm very excited to watch your movies, but I'm still waiting to watch Classmate. ती मी संडेला तिकीट काढली आहे. मी ऍक्च्युली मूवीज जास्त बघत नाही, पण तुमचे जर मराठी मूवीज असले स्पेशली तुमचे आणि स्वप्नील जोशीचे, यू आर माय वन ऑफ माय फेवरेट एक्टर्स इन द मराठी फिल्म इंडस्ट्री अँड क्यूट आहे तुम्ही दोघं पण खूप. अँड यू आर द वन बोलत एक मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन काहीतरी येतं ते तुमच्याकडनं आम्हाला बघायला भेटतं. न्यू फॅशन मध्ये तुम्ही तुमचे ड्रेसिंग अँड ऑल युअर लुक्स आर व्हेरी क्यूट. थँक्यू स्वप्नील. मी अजून मराठी क्लासमेट पाहिला नाही, पण मी आता संडेला जाणार आहे. पण मी रिव्ह्यूज जसे ऐकतो पब्लिकचे, त्यावर मी अंदाज लावतो की मराठी इंडस्ट्री आता खूप पुढे जात आहे. आजकाल मला हिंदी मूवीज अजिबात बघायला आवडत नाही. अजिबात बोलतो जे असेल ते. मराठी मूवीज आर बेस्ट ऑलमोस्ट हेड्स ऑफ द मराठी इंडस्ट्री, स्पेशली टू मांजरेकर सर. त्यांनी जे ह्या पुढे एवढं खूप क्रिटिक्स घेतलं, त्यांनी मराठी इंडस्ट्रीला पुढे आणलं. खूप छान काम केलं त्यांनी. जसे आता मराठी इंडस्ट्रीमध्ये पिक्चर्स आहेत, आता पुढे क्लासमेट्स आहे, त्यानंतर मितू आहे, असे छान मूवीज येत आहेत. पण यू आर द बेस्ट ऑफ इट. तुम्ही आणि अंकुश चौधरी स्पेशली कुठून ते कुठून आले, काय ऍक्ट्रेस होते आणि कुठे त्यांनी एक दर्जा कमवला मराठी इंडस्ट्रीमध्ये. फार छान काम आहे. जेवढे आम्ही शब्द बोलू तेवढे कमी पडतात. अंकुश चौधरी जे हेड्स ऑफ आहेत सर, खूप छान ऍक्टर झाले ते आता. पहिल्यापेक्षा जसे पहिली कामं होती त्याहून त्यांनी आता खूप अपग्रेड केलं त्यांच्या स्वतःला, लुक्स मध्ये, पर्सनॅलिटी मध्ये, ऍक्टिंग मध्ये. आणि स्पेशल हेड्स ऑफ टू संजय दादा. जाधव फॅमिलीला तर मी हेड्स ऑफ करतो. टाइमपास आता मी वेट करतो ते टाइमपास 2 साठी. जसे त्याचे रिव्ह्यूज येतात आणि जसे मेसेजेस असतात फेसबुकवर स्पेशली. तर मी सुद्धा एक बिझनेस चालवतो. माझा इंटरनेट कॅफे आहे. आता मी तिथेच बसलोय, म्हणून मला एक स्पेशली जस्ट मला एक विचारायचं की तुझा आधी प्रश्न विचार, तो सर्वात आम्ही त्याची वाट बघतोय. क्वेश्चन प्रश्न माझ्याकडे काहीच नाही आहेत, पण सई तमनकरला भेटल्यावर जस्ट आय एम आउट ऑफ माइंड. काय बोलूय मला स्वतःला सुचत नाही. प्रश्न बोलायला तेवढे कमी पडतात ऍक्च्युअली. तुझं नाव स्वप्नील आहे आणि आय एम ग्लॅड की तुला सिनेमा न बघता दर्जा हा शब्द माहितीये. सो थँक्यू. प्लीज संडेला नक्की जा सिनेमा बघायला आणि आमच्या फेसबुकच्या पेजवर क्लासमेट्सच्या तुला मूवी कशी वाटली ते जरूर लिही. मी आहे. You're most welcome, man. I'm just giving a standing ovation for it from my side. Thank you so much. Thank you. Thank you. Especially thank you for Rajashri Marathi for giving this so wonderful moments for us. Thank you, ma'am. Next time, Swapnil, come up with the question also, okay? Yo, क्या sure. आम्ही थोडंसं एक विचारायला जर आम्हाला तुम्ही जर ऍक्शन मूवीज मध्ये आला तरी खूप बरं वाटेल. अजून ऍक्शन मूवी यायचे जर स्टंट्स असतात खूप, त्यामुळे बघण्यात आम्ही तुम्हाला खूप उत्सुकता असणार आहे. तर मी ऐकलं तुम्ही एक हिंदी मूवी मध्ये येत आहेत म्हणून. हो, त्या मूवी साठी आम्ही वेट करतोय फार. आम्ही ऐकलं तुम्ही गाणंही फार छान गातात. हो, मी ऐकलंय. मी एका वाटतं न्यूज चॅनल मध्येच पाहिलं होतं तुम्हाला गाताना. बाथरूम सिंगर मॅन. इट्स अ रूमर, ट्रस्ट मी. ओके, फाईन. नाईस टू मीट यू. Nice to meet you too, Swapnil. Take care. Bye-bye. बाय. आपल्यासोबत अच्छा सई खूप काय सांगितलं. माझ्याकडे खूप सारा कंटेंट आहे आता बोलायला.
Anyway, जस्ट सिरियसली आता अनुराग कश्यप सोबत तू मूवी घेऊन येते हंटर. तो मूवी वेगळा आहे. म्हणजे अनुराग कश्यपला आणि त्याचे चित्रपट पाहण्याची आम्हाला सवय आहे. सईला आम्ही त्यात पाहतोय ही आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट. तुला काम करताना किती मजा आली? मजा म्हणजे मला खूप टेन्शन होतं. माझं ऍक्सिडेंटली कास्टिंग झालं या फिल्म मध्ये आणि अनुराग कश्यप वॉज नॉट इन्व्हॉल्ड अर्लियर. आम्ही शूट केलं, त्याच्यानंतर त्याला कन्सेप्ट आवडली आणि ही अग्री टू बॅक द फिल्म. आणि जेव्हा मला असं कळलं की अनुराग कश्यप इज गोना प्रेझेंट द फिल्म, मी आय वॉज ऑन क्लाउड नाईन. मला खूप आनंद झाला कारण मला तो फिल्म मेकर्स पैकी माझा सगळ्यात आवडता फिल्म मेकर आहे. आणि आय एम जस्ट व्हेरी एक्सायटेड आणि नर्वस पण आहे मी ऍट द सेम टाइम. कारण खूप वर्षानंतर गजनी नंतर आता मी दिसणार आहे परत बॉलिवूडच्या एका फिल्म मध्ये. आणि आय होप तीही लोकांना क्लासमेट्स एवढीच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडेल. त्याच्यातला तुझा रोल एक वेगळा आहे, एक अशी भाभी आहे आणि तो रोल करताना म्हणजे कधी म्हणजे असं विचार केलास का की मी कॉलेजमधली मुलगी होते, क्लासमेट मध्ये वगैरे वगैरे, चब्बी गर्ल किंवा फायटर, पण इथे मी वेगळा रोल करते तर माझे फॅन्स काय विचार करतील किंवा काय, असा विचार तुझ्या डोक्यात आला का? मी कायम हाच विचार करते की आधी जी फिल्म आली आहे त्याच्यापेक्षा वेगळा रोल दुसऱ्या नेक्स्ट फिल्म मध्ये असावा आणि माझे प्रयत्नही तेच असतात. तो मला जर का तुम्ही कॉलेजच्या मुलीच्या साच्यात घातलं तर मी तिकडेही कम्फर्टेबल असेल. मला तुम्ही जर का भाभीचं रोल दिला तर मी तिकडेही कम्फर्टेबल असेल. पण मला एक हंटर विषयी सांगावं असं वाटतं की या सिनेमातले प्रत्येक भूमिका, प्रत्येक कॅरेक्टर्स खूप रिअलिस्टिक आहे. म्हणजे अशा बायका मी माझ्या आयुष्यात शेजारी बघितलेल्या आहेत. राधिकाचं जे कॅरेक्टर आहे तशा मुली मी बघितलेल्या आहेत. गुलशनचं जे कॅरेक्टर आहे तशी मुलं मी बघितलेली आहेत. तो खूप रिअलिस्टिक आहे. त्याच्यामध्ये कुठेही आव आणून काही केलेलं नाहीये. त्यामुळे एक रिअलिस्टिक पण त्याला एक थोडीशी बोल्ड आणि थोडस स्पाइस असलेली झालरवाला कॅरेक्टर आहे आणि मजा आली मला करताना. नक्कीच, डेफिनेटली. तर एक मे बी हा ब्रेक थ्रू असेल सईचा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सो यू शुड एन्जॉय हंटर ॲज वेल अँड यू विल ऑफकोर्स. आपल्यासोबत आहे आता अक्षय. अक्षय, हॅलो. हाय. हाय सई. हाय अक्षय. प्रश्न. सई, as always you are looking so beautiful. आणि मला एक सांगायचं आहे, मी या गुजरवाना घरात या सिरियल मध्ये तू काम करत असल्यापासून मी तुझा फॅन आहे. वाव, लॉंग टाइम, थँक्यू. आणि मला एक सांगायचं आहे, दोन गोष्टी माझ्या समोर आल्या की मला काही सुचत नाही. एक व्हॅनिला आईस्क्रीम आणि एक तू. थँक्यू. माझे दोन प्रश्न आहेत तुला. एक तर दैनंदिन जीवनामध्ये सई कशी आहे, अँड सेकंड प्रश्न आहे माझा की तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत ते मला जाणून घ्यायचंय. दैनंदिन जीवनातली सई काही फार वेगळी नाहीये. अशीच आहे जी वेगळी नाही. थोडीशी इम्पल्सिव्ह, हॅपी गो लकी, दुसऱ्याला फार त्रास न देणार, फार गॉसिप न करणार, आणि एक मला लोकांना, मी गेले की मला लोकांना खुश करायला खूप आवडतं. म्हणजे मी आल्यानंतर माझी कंपनी हवीशी वाटावं असं मला वाटतं. सो मी आय ट्राय अँड स्प्रेड हॅपीनेस अँड आणि मला त्याच्यात मला माणसं कमवायला खूप आवडतात, खूप आवडतात. आणि अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे आता 20 मार्चला हंटर येईल. त्याच्यानंतर मी गिरीश कुलकर्णीची एक फिल्म करते. गिरीश कुलकर्णी बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. त्याच्यामध्ये माझं खूप वेगळं कॅरेक्टर आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा वेगळा डायलेक्ट बोलणार आहे. बघू आता कसं काय होतं. आम्ही काय ओके. आणखी काही क्वेश्चन्स आहेत का? आणखी मला विचारायचं आहे, मी ड्रीमर्स PR एका कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला. आफ्टर अ लॉट ऑफ हार्ड वर्क अँड विनर ऑफ द फर्स्ट डे, देन ऑल्सो आय डिड नॉट गेट एनी ऑपॉर्च्युनिटी टू मीट यू. मला तुला विचारायचं आहे, मला तुला भेटायचं आहे रिअली, ते कधी पॉसिबल होऊ शकतं? रन वन मोर कॉन्टेस्ट आणि मी पार्सलिटी करून तुला विनर करेन. तेव्हा आपण भेटू. चालेल चालेल, थँक्यू. सो राश्री मराठी
ह्या सेटिंगची तुला आम्ही दिलेली आहे. थँक्यू टू राजश्री ऑल्सो. थँक्यू. थँक्यू. आपल्याकडे परत येऊ. आपल्यासोबत आता ऍक्च्युली आपण Q&A सुरू करूया. Can we start Q&A? राकेश राका आहे. राका कुठे आहे? आय एम मिसिंग राका. एक्झॅक्टली, तो येणार होता. आय एम मिसिंग राका. आय एम मिसिंग विकी. खूप लोकांनी प्रॉमिस केलं होतं, ते कुठे आहे? ऍक्च्युली राकाचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. त्याला फार वाईट वाटलंय त्याचं, त्यामुळे ही वॉज लाईक आय विल मेक शुअर की मी Q&A मध्ये असणार आहे. सो ओके, आपण पहिला प्रश्न पूर्वाचा घेऊया. सईदी मी मे बी अवेलेबल नसणार आहे ह्या शोला कॉज ऑफ ऑफिस. मला तुला विचारायचं आहे की तुला स्वीट आलिया जोरदार श्री की बेधडक अप्पू यातला कोणता जास्त आवडतो? असं तर तू तिन्ही मूवीज मध्ये छान काम केलंय, तरीही विच वन इज ओ, हे हा खूप अवघड प्रश्न आहे. कारण आलिया, अप्पू आणि शिरीन या तिन्ही माझ्यामध्ये कुठेतरी थोड्या थोड्या आहेत. सो असं चूज करणं खूप अवघड आहे. पण आय बी लिटल बायस. मला शिरीन सगळ्यात आवडते, कारण शिरीन होणं खूप खूप अवघड आहे. म्हणजे शिरीन सारखं सॅक्रिफायझिंग असणं, तिच्यासारखं मच्युअर असणं, ऍट द सेम टाइम तिच्यासारखं ग्रेसफुल असणं आणि ऍट द सेम टाइम मेडिकल असणं, ह्या गोष्टी खूप अवघड आहेत. सो आणि शिरीन सई तामणकरला कुठे घेऊन गेली, त्यामुळे शिरीन इज माय ऑल टाइम. ऍक्च्युली शिरीनमुळे आम्हाला हेही कळलं की मेडिकलला पण इतक्या छान. त्यामुळे मेडिकलला असणाऱ्या मुलांच्या आशा होणार. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे रुपेश बामणे. If you could choose fame or success, which one would you choose? I would like to know. Thank you. I think fame and success go hand in hand. मी दोन्हीपैकी काहीच चूज नाही करणार. मी काम चूज करेन, कारण काम केल्याशिवाय या दोन्ही गोष्टी मला नाही मिळणार. सो आय वुड चूज टू वर्क हार्डर एव्हरी डे. ऍक्च्युली हा फेनोमेना मी तुझ्यात पाहिलाय, सोनालीमध्ये पाहिलाय, स्वप्नीलमध्ये पाहिलाय. खास करून you guys are very much into your work. We are workaholic. Yeah. So that I can agree on this. पाहिलेलं आहे. They are much more into work. They are not behind fame or success. Success comes because you work. Yes, exactly. आपल्याकडे आता राकाचा प्रश्न आहे. राका, सईदी तू क्लासमेट्स मध्ये बाईक चालवण्याचा अनुभव कसा होता? आम्हाला कधी संधी भेटेल का तुला लाईव्ह बाईक चालवताना बघण्याची? बाईक चालवण्याचा अनुभव खूप मस्त होता. म्हणजे मुलगी आणि बाईक हे कायम लिथल कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे स्टाईल किंवा ऍटिट्यूड आपोआपच बाईक वरती बसल्यावर येतो, तो काही आणायची गरज नसते. राका, तू गुगल करू शकतोस साई रायडिंग अ बाईक. आय थिंक यू विल गेट प्लेंटी ऑफ व्हिडिओज. मी काही इंटरव्ह्यूज मध्ये पण बाईक चालवलेली आहे. सो येस, तुला नक्कीच डेमॉन्स्ट्रेशन मिळेल आणि आय होप पुढच्या एखाद्या फिल्म मध्ये मला ह्याच्यापेक्षा जास्त बाईक चालवायला मिळेल. ह्यापेक्षा जास्त ऍक्शन तुला काय म्हणजे नाव इन अ व्हेरी स्मॉल पिरियड ऑफ टाइम तू ऑलमोस्ट सगळे ड्रीम रोल केलेले आहेत. कॉलेज मुलगी, अंकू सारखी मुलगी किंवा शशी देओल मधला जो तुझा लुक होता, आता कुठचा रोल शिल्लक आहे? मला एक हार्ड कोर ऍक्शन फिल्म करायची, ज्याच्यासाठी मला ट्रेनिंग घ्यायला लागेल किंवा काही सिक्वेन्सेस खूप रिस्की असतील आणि थ्रू आउट द फिल्म मीच हिरो असेल किंवा मीच सगळ्यांना धुतेय, मी पण जखमी होतेय. सॉल्ट टाईप काहीतरी मला करायचं आहे आणि मला पिरियडिक फिल्म पण करायला आवडेल. आम्ही पिरियड फिल्म इज ड्यू. ओके, लेट्स हॅव नेक्स्ट क्वेश्चन. आपण राकाचे क्वेश्चन्स घेतोय. बरं, राकाकडे खूप क्वेश्चन्स आहेत ऍक्च्युली. मी मूव्ह ऑन. ओके, अप्पू पात्र खूप भारी होतं, खूप आवडलं.
अप्पू पात्र करताना तुझा अनुभव काय होता? आय गेस आपण जस्ट आन्सर केला हा क्वेश्चन. ओके, आता कामाक्षीचा क्वेश्चन घेऊया. हाय सई, हाऊ डू यू मॅनेज टू पुल ऑल द रोल्स with so much ease? Neha in BP, Shireen in Dunyadari, Purnima in Guru Purnima, Shashi in Shashi Devdar, and now Appu in class. I don't know honestly. I think कॅमेरा चालू झाल्यावर माझ्यावरती काहीतरी जादू होते आणि ते सगळं इट जस्ट कम्स यार. आय डोंट नो. आय थिंक माझा जन्म प्रॉब्ली याच्यासाठीच झालाय, तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. असं मला कधी कधी खूप वाटतं, कारण मला खरंच ऍक्टिंग शिवाय दुसरं काहीच येत नाही. म्हणजे उद्या मला सांगितलं की तू आता बाबा थोडे दिवस काही करू नको ऍक्टिंग वगैरे, तर मी जगू नाही शकणार. सो मला माहित नाही, मी माझ्या अनुभवातून, माझ्या प्रत्येक फिल्म मधून माझ्या चुका सुधारण्याचा खूप प्रयत्न करते. मी अभ्यास करते प्रत्येक, म्हणजे माझ्याकडे एक क्रिटिकल लिस्ट आहे प्रत्येक मूवी नंतर मी लिहिलेल्या गोष्टी, की कुठला सीन चांगला होऊ शकला असता, कुठल्या सीन मध्ये मी अजून काय करू शकले असते, आणि आपल्याला तेव्हा हे का सुचलं नाही त्याचा अभ्यास करणं खूप खूप गरजेचं असतं. आणि मी ते करते. सो प्रॉब्ली त्याची मदत होत असेल, पण आय होप ही ईज माझ्याकडे कायम राहो. तुमचे ब्लेसिंग असेल तर आहे. ऍक्च्युली मला ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला हवं. एक्झॅक्टली असं एखादं एक्झाम्पल देखील देऊ शकतेस का? तू हा रोल केला आणि त्याच्यानंतर तुला असं वाटलं की तू इथे आणखी काही चांगलं करू शकतो? असं मला प्रत्येक फिल्मला वाटतं. मला आता रिसेंटली बोलायचं झालं तर क्लासमेट्स मध्ये माझा आणि अंकुशचा एक सीन आहे, जिथे तो गिटारला थोपटत बसला आणि मी त्याला सांगते की आपण आता बाहेर पडायला पाहिजे याच्यातून. मला त्या सीन मध्ये माझ्याकडून खूप चुका दिसतात. मला कधी कधी असं वाटतं की नाही, आपण बॉडी लँग्वेज मध्ये थोडासा बदल करायला पाहिजे होता, डबिंग मध्ये थोडासा बदल करायला पाहिजे होता, असं मला क्षणोक्षणी वाटत असतं. आणि तुम्ही करेक्ट करायचा प्रयत्न करते. तो प्रत्येक फिल्म नाही वाटणं थांबतो. नक्कीच. आय गेस आपल्यासोबत आणखी कोणी नवीन जॉईन झालंय? नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, रुपेश बामणे. Okay. Hi, Sai. Have you ever forgotten your lines or a prop or choreography during a performance? What happened? ऑफकोर्स. म्हणजे टू अर्थ इज ह्युमन आय थिंक. आणि हे सगळं मी केलेलं आहे. मला एक किस्सा क्लिअरली आठवतो की मी गजनीचं जेव्हा शूटिंग करत होते तेव्हा आमिर खान बरोबर माझा सीन होता. आणि मी लहान असताना आमिर खानची कसेट माझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवायची आणि आईला सांगायची की मी लग्न करेन तर ह्याच माणसाशी. तो समोर आल्यावर मला काही सुचेना. त्याची लाईन झाली, जिया खानची लाईन झाली, मग माझी लाईन होती आणि मी लाईन विसरले. आय जस्ट गॉट लॉस्ट इन टू हिज आईज. आणि सगळेजण खूप हसायला लागले आणि खूप एम्बॅरेसिंग मोमेंट होती माझ्यासाठी. पण मी हरवले होते त्याच्या डोळ्यांमध्ये आणि मी माझी अपेक्षा मला आणि तुला ह्याच रिलेटेड एक क्वेश्चन आहे की ओके, आम्ही तुला टीव्हीवर पाहिलंय, म्हणजे मालिकांमध्ये पाहिलंय आणि ह्याच्यातही पाहिलंय, टीव्हीमध्ये सॉरी मूवीज मध्ये पाहिलंय. तर आता आम्हाला जर तुला नाटकात पाहायचं असेल तर तो चान्स कधी? वाव, माहित नाही मला, कारण नाटकासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मला अर्धा वेळ इकडे अर्धा वेळ तिकडे असं करायचं नाहीये. तेव्हा माझ्याकडे खूप छान आउट ऑफ द बॉक्स चॅलेंजिंग रोल येईल तेव्हा मी नाटक करेन आणि पूर्ण वेळ देऊन करेन तेव्हा माझ्याकडे खूप वेळ असेल. ओके, आपल्यासोबत जॉन सौरभ. हाय सौरभ. हाय सौरभ. सौरभ, माईक म्यूट केलायस तू, माईक अनम्यूट कर आणि मग क्वेश्चन विचार. तुला आमचा ऑडिओ ऐकायला येतोय का? हा येतोय. हाय सौरभ. हाय. ओके, तुझाही ऑडिओ क्लिअर आहे, तू प्रश्न विचार. हाय सई. हाय सौरभ. क्लासमेट पिक्चर मध्ये तू अप्पूचं कॅरेक्टर केलंय. हॅलो. येस येस. आणि सई आणि अप्पू मध्ये काय फरक आहे?
सई आणि अप्पू मध्ये फार फरक नाहीये. सई सुद्धा तिच्या मित्रांवर जीवापाड प्रेम करते. म्हणजे मीही अशीच आहे की मी आय कुड किल फॉर माय फ्रेंड्स आणि मी जीवही देऊ शकते त्यांच्यासाठी. आणि फक्त मला मारामारी करायला आवडत नाही. मला पंगे घ्यायला आवडत नाही, राडे करायला आवडत नाही. पण मित्रांच्या बाबतीत फ्रेंड्स प्ले अ व्हेरी व्हेरी रोल इन माय लाईफ. मला खूप मित्रमैत्रिणींची व्हॅल्यू खूप करायला आवडते आणि नशिबाने तसे मित्रमैत्रिणी मला मिळाले. सौरभ सोबत कोणतरी आहे इथे मागे. सौरभ, हा, तुझ्या मागे कोण उभे आहे? बहीण आहे माझी. अच्छा, तिला पण हाय. हाय सौरभ. हाय, हाय. कशा आहात आपण? मी मस्त आहे. तू कशी आहे? तुझं नाव काय? माझं नाव श्रद्धा. काय श्रद्धा? मी छान आहे. तुझा क्लासमेट पिक्चर खूप छान आहे. तर तू खूप सुंदर ऍक्टिंग केलीयस. थँक्यू सो मच श्रद्धा. असंच तुझं करिअर चांगलं असो हीच मनोकामना इच्छा. थँक्यू. मला आज इकडे एक गोष्ट खूप आवर्जून सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही असा रिस्पॉन्स देता किंवा जेव्हा तुम्ही सांगता की तुझं काम खूप छान झालंय, तुम्ही ब्लेसिंग देता काही स्वार्थ न, तेव्हा खूप बरं वाटतं. एक एनर्जी मिळते अजून छान काम करायला. आणि म्हणजे कष्ट करायला पुढे मागे न बघणारी अशी मी आहे. आणि जेव्हा तुमचे ब्लेसिंग किंवा जेव्हा तुमच्या वेलविशेस किंवा तुमच्याकडून कौतुक ऐकायला मिळतं त्यावेळी तेव्हा एनकरेजमेंट मिळते, खूप बूस्ट व्हायला होतं कॉन्फिडन्स. सो थँक्यू सो मच. ठीक आहे, सौरभ आणि बाय. आणि तुझ्या बहिणीला सईकडनं कॉम्प्लिमेंटही मिळाली. सो आय गेस यू बोथ आर हॅपी. थँक्यू. थँक्यू. बाय. बाय. Bye. काही प्रश्न आहे का? नाही. ओके, ठीक आहे. बाय. तुम्ही स्टेटिंग राहा. आम्ही पुन्हा एकदा एक राऊंड घेऊ आणि त्याआधी आपण थोडे Q&A घेऊया. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, संचिताचा प्रश्न आहे. फावल्या वेळात सई काय करते? एनी हॉबी? मी आधी याच्यावर उत्तर दिलेलं आहे. सांगितलं. कामाक्षीचा आणखी एक प्रश्न आहे. सई, हाऊ डू यू मेंटेन युअर सेल्फ सो वेल? व्हॉट इज द सिक्रेट? अँड प्लीज शेअर फ्युचर. I sleep a lot. Please share future. I sleep a lot. मी भरपूर झोपते. मी 12, 15, 16, 19 तास सलग झोपू शकते. आय थिंक आय एम ब्लेस्ड. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट थोडंसं हार्डवर्क करायला लागतं. म्हणजे जर का तुमची 7 वाजताची शिफ्ट असेल तर 5:30ला उठून 1 तास वर्कआउट करून मग शूटिंग, मग त्याच्याबरोबर डायटिंग. आणि डायटिंग जेव्हा मी म्हणते तेव्हा आय डोंट मीन आय डोंट ईट. आय ईट एव्हरीथिंग. पण टाइम आणि तुम्ही किती क्वांटिटीमध्ये खाता हे खूप महत्वाचं आहे. वेळेवर आणि किती क्वांटिटीमध्ये हे खूप महत्वाचं आहे. सो तुम्हाला असं मला बघायला आवडतं त्यामुळे मला स्वतःला मेंटेन करायलाच हवं हे मला माहितीये. सो आय स्टे हॅपी. मी खूप पॉझिटिव्ह विचार करते आणि मी माझ्या आजूबाजूच्या माणसांबद्दल चांगला विचार करते. मी कधी कोणाचं वाईट चिंतत नाही. आय थिंक ते खूप महत्वाचं आहे. आणि तुमचं जर कॉन्शियस मन क्लिअर असेल तर इट रिफ्लेक्ट्स. राकाने तुला गुड आफ्टरनून सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन, मुकेश बांबे. नाही, मी टेकन राकेशचा क्वेश्चन सांग. आम्ही रावा कुटुंबाने 50 मेंबर्स क्लासमेट्स एकत्र पाहिला. तुम्ही खूप भारी आहात. आम्हाला सोबत सचित आणि सुशांत सोबत त्यांनी हा चित्रपट पाहिला. तुला मिस केला. तो तुम्ही मिस केला म्हणून. आणि रावा कुटुंबासाठी एवढाच मेसेज देईन की तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तुमचा सपोर्ट नसेल किंवा तुम्ही आमच्या एखाद्या
कामावरती कॉमेंट नाही केली तर आम्हाला चुकल्यासारखं होतं. सो कीप सपोर्टिंग अस अँड कीप लव्हिंग अस. आता आणखी एक क्वेश्चन, खूप सारे क्वेश्चन आहेत आता. राकेशचाच क्वेश्चन आहे. सई, गुगल हँगआउट बंद होण्याआधी एक सांगायचंय. स्वप्नील गारपे आणि रावा कुटुंबाकडून लॉट्स ऑफ लव्ह टू यू. थँक्यू. थँक्यू. ओके. वेल, आता ह्या सर्वांचे क्वेश्चन झालेत आय गेस ह्या रूम मधले. आता एक शेवटचा राऊंड अप. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे ज्यांनी पार्टिसिपेट केलंय? जस्ट तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचं? अमोघ, ह्याला पण विचारायचं. हो. अमोघ, फर्स्ट विचार. माईक ऑन कर. येस. हा, परत एकदा कल्याणी मैत्रीकडून तुला हाय सांगितलंय. कल्याणी ताई. हाय. तिचा मला आता जस्ट मेसेज आला की अमोघ हाय म्हणून सांग. ऍक्च्युली आम्ही दोघंच जण आहोत की अख्खे रावा सगळेजण 50 मेंबर्स म्हणून मुंबईमध्ये वगैरे सगळे क्लासमेट्स बघतात. पण मी आणि कल्याणीताई एकट्याच रावामधले होते जे पुण्यामध्ये सिटी प्राईडला येऊन प्रीमियर वगैरे बघतो. सो आम्ही दोघे जण मिळून तुला, त्या दिवशी पण तू पुरेपूरला आली होतीस तेव्हा पण मी थांबलो होतो तिथे तुझ्यासाठी. पण मला जरा बाहेर जायचं होतं म्हणून. सो आम्ही तुझे खूप मोठे फॅन आहोत दोघही जण. सो माझी एक रिक्वेस्ट आहे तुला की तू मितवाच्या प्रीमियरला येशील का? नक्की येईन. स्वप्नील की पिक्चर आहे भाई, मैं तो आऊंगी. येस. तवा येणार, तेव्हा भेटणार मी तुला. सो आम्ही दोघे तुझे खूप मोठे फॅन आहोत. कल्याणी तर म्हणजे जवळपास तुझ्या घरातलीच आहे. सो थँक्यू. सो मितवाच्या प्रीमियरला फॉर शुअर. येस. आणि अजून एक थोडासा सिरियस प्रश्न विचारायचा आहे मला. हॅलो. हॅलो. तुझा आवाज क्लिअर. हॅलो. सिरियस प्रश्न विचारा मग. अमोघ, तुझा आवाज क्लिअर. आता येतोय? हो. हा. ऍक्च्युली सई, तू मूळची पुण्याची आहेस बरोबर? नाही, सांगली. सांगलीची आहेस तू? ओके. मग अच्छा तो गेलास? He's gone. He's gone. I'm so sorry. I'm not from Pune, man. ओके, माझं काहीतरी डिस्कनेक्ट झालं असेल पण फार वाटत आहे. Anyway, he'll be back. And take the next question. ओके, चैतन्य, तुला विचारायचं होतं क्वेश्चन. चैतन्य, माईक ऑन कर. ओके. आता ऐकू येते तुम्हाला? ओके. हॅलो वन्स अगेन. अँड हा, मला असं विचारायचं आहे की जसं प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येकाचा एक रोल मॉडेल असतो किंवा एक पर्सनॅलिटी असते. तर तुमच्या फील्डमध्ये तुमच्या क्षेत्राशी रिलेटेड असा नव्हे, तुमच्या क्षेत्राशी अनरिलेटेड अशी कुठली पर्सनॅलिटी ज्याला तुम्ही त्याच्याकडे तुम्ही बघता ॲज अ रोल मॉडेल? मला सेल्फ मेड लोक खूप आवडतात. स्क्रॅच पासून स्वतःच सांगायचं होतं असे लोक मला खूप रिस्पेक्ट आहे. त्यापैकी एक माझी मावशी आहे. आय स्टील रिमेंबर, माझी मावशी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा ती 8 महिन्याचं एवढं पोट घेऊन रोज डोंबिवली ते अंधेरी ट्रॅव्हल करायची. आणि ती आज खूप मोठ्या पोस्टला आहे, तिची PhD झाली आहे. व्हेरी हार्ड वर्किंग वुमन. घर आणि नोकरी सांभाळण्याचा एक कॉम्बिनेशन आहे. माझी आई सुद्धा माझी खूप मोठी रोल मॉडेल आहे. कारण बाबा मर्चंट नेव्ही मध्ये होते आणि आईने मला 300 वाढवले. कारण माझे बाबा वर्षातून एकदा यायचे 2-3 महिन्यांसाठी आणि परत वर्षभर शिप वरती जायचे. सो शी हॅज टॉट मी टू बी इंडिपेंडेंट. स्वतःचं रक्षण कसं करायचं हे तिने मला शिकवलं. आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या मी शब्दात नाही सांगू शकत त्या माझ्या आईने मला शिकवलं. आई आणि मावशी आर माय रोल मॉडेल. Great answer. Okay, and keep doing your good job. We are enjoying whatever you do in your field. Thank you. Thank you. Among serious question, come on, you are up. अमोघ, माईक ऑन कर.
येस. Yes. हा आता काय आवाज? तू गायब का झालास मी सांगितले म्हटल्यावर? काय म्हणतो सांगलीच्या ह्याच्यावरती. पण मला असं विचारायचं की तू 10th झाल्यानंतर तू नक्की काय केलं होतंस, कारण की ऍक्टिंग फील्ड मध्ये म्हणजे तेव्हा तू नक्की काय केलंस? कारण मी पण ऍक्टिंगच्या मार्गावरती आहे. मी प्रशांत सरांकडून ट्रेनिंग घेतो, प्रशांत नामदांकडून. सो मला असं खूप सिरियस क्वेश्चन विचारायचं आहे की तू नक्की काय केलंस 10th झाल्यानंतर? मी तुला असं सांगेन की 10वी नंतर तू कॉलेज कर, छान डिग्रीज घे 2-3 आणि मग 2-3? हो हो, कारण आता बीकॉम ला किंवा MBA ला काही व्हॅल्यू नाही राहिले म्हणजे म्हणण्यापेक्षा सुद्धा एव्हरी अदर गाय इज एन MBA और बीकॉम. आमच्या वेळेला 10 वर्षापूर्वी सीन थोडासा वेगळा होता. मला असं म्हणायचं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी. कारण हे फील्ड खूप खूप जास्त अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 महिने काम असेल, पुढचे 6 महिने काम नसेल, तर तुम्हाला प्लॅनिंग करता येत नाही. तुम्हाला फॅमिली पासून लांब राहायचं, सॅक्रिफाईस करायला लागतं. सो इट इज नॉट ऍज इझी ऍज इट लुक्स. आणि मला असं वाटतं की तुला खरंच जर आतून पॅशन असेल, फायर असेल, तरच त्या फील्डमध्ये ये. इट्स लाईक मेडिकल सीट, म्हणजे डोनेशन भरून इकडे येण्यात काही पॉईंट नाहीये. मेरिट वरती यायचं असेल तरच. पण यू शुड हॅव अ प्लॅन बी रेडी. कारण आपण फास्ट युगात जगतोय आणि आपल्याला वेळ कसा निघून जातोय कळत नाही. सो आय थिंक यू शुड डेफिनेटली. आणि 10th इज टू अर्ली. तू साईड बाय साईड काही गोष्टी आणि मी आता माझी 11th पण संपेल. सो आय एम ऑन माय 12th. तर 12th ह्या वर्षी तर मी काही नक्कीच करणार नाहीये, पण आय हॅव स्टार्टेड वाटचाल चालू. म्हणजे मी जॉईन केले अकॅडमी. बट आय वुड स्टील सजेस्ट यू की एक डिग्री तरी पाहिजे आपल्याकडे, मगच या फील्डचा विचार कर. साईड बाय साईड यू कॅन कीप डुईंग थिंग्स विच यू लाईक अ प्ले और अ सिरियल. पण फुल प्लेजरली घ्यायचं असेल तर एक बॅकअप प्लॅन बनवून नये, म्हणजे घरचे पण शांत राहतील, खुश राहतील आणि तू पण मेंटली छान सिक्युअर्ड असेल. येस. ऑल द बेस्ट. थँक्यू. आय गेस अमोक फर्स्ट टाइम मी ही इंटरव्ह्यूज घेते. जास्त वर्ष नाही, पण झाली 2 वर्ष. फर्स्ट टाइम एखाद्या ऍक्टरने इतक्या प्रॅक्टिकली आन्सर दिलेला आहे ह्या क्वेश्चनचा. ऑनेस्टली यू शुड हॅव युअर गुड स्किल्स विथ यू ऍक्टिंग वगैरे, पण एक्झॅक्टली प्लॅन बी हवाच आणि हे प्रॅक्टिकल आन्सर तुला मिळालेले आहे. आणि हे एक्सपिरियन्स मधून सांगते. आय डोंट हॅव अ प्लॅन बी, लाईक आय टोल्ड यू. तो उद्या मला सांगितलं कोणी की आता तू ऍक्टिंग करू नको तर मी वेडी होईल. सो यू शुड हॅव अ प्लॅन बी. मी पण ते सेम टू सेम एक्सपिरियन्स करतोय. मी पण आता ऍक्टिंग जेव्हा करतो तेव्हा मला म्हणजे असं की बस आज संपलं, उद्यापासून कॉलेजला जातो. मला म्हणजे एक दिवस असं पूर्णपणे खायला उठलेला होता की अरे काय, अरे एक तरी नाटक, एक तरी स्किट, असं तरी काहीतरी पाहिजे. कम ऑन, डोंट थिंक सो मच. जस्ट एन्जॉय युअर लाईफ. तू मजा कर, खूप अभ्यास कर आणि तुला जे आवडतं, जे वाटतं ते कर. एवढा विचार नको कर. ओके. नाही ऍक्च्युली म्हणजे मला थोडंसं विचारायचं होतं, कारण की कसं आहे, मी ऍक्च्युली 12वी सायन्सला आहे. सो मला तरी काहीतरी फोकस पाहिजेच की, सो तसा तरी प्लॅन करायला पाहिजे अभ्यासाचा. सो मला कोणाला विचारायचं होतं खूप मोठ्या माणसाला. सो आज ते तू भेटलीस म्हणून तुला विचारलं. डू व्हॉट यू लव्ह बट हॅव अ प्रॅक्टिकल अँगल टुवर्ड्स इट. That's what I would suggest. आय नो अमोकचे खूप सारे क्वेश्चन सॉर्ट आउट झाले. बरं झालं आपलं परत आलो. एनिवेज आपल्या आणखी एकाला प्रश्न इथे विचारायचा होता. मगाशी कोणाला प्रश्न विचारायचा होता? हितेश वैश्य. हॅलो. हा, प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी टर्निंग पॉइंट येत असतो. तुमच्या याच्यात कुठला एक टर्निंग पॉइंट आला त्याविषयी सांगा. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात 2 टर्निंग पॉइंट झाले. पहिला सनई चौघडे, कारण सनई चौघडे मुक्त आर्ट्स सुभाषभाईंनी प्रेझेंट केला, त्यामुळे मला त्याच्या बळावरती खूप पुढे कामं मिळाली. सो आय नेव्हर हॅड टू लुक बॅक. आणि दुसरा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट वॉज दुनियादारी. कारण दुनियादारी नंतर मला
मी असेही मेल्स वाचलेले आहेत की आधी तू आम्हाला आवडायची नाही पण आता वी प्रॉमिस यू की तुझी प्रत्येक फिल्म आम्ही बघायला जाऊ. मला माझ्याकडे एका फॅनचं पत्र आहे. जेव्हा दुनियादारीचं शूटिंगही चालू झालं नव्हतं पण त्यांनी अनेक वेळा कादंबरी वाचली होती आणि त्यांनी मला पत्रात लिहिलं होतं की मी कादंबरी वाचली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की यातली शिरीन तू केलीस तर खूप छान करशील आणि आज जर तुला शिरीनचं काय करायला मिळेल ते अजून पत्र लॅमिनेट करून घरी ठेवलंय. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट करायची असते तेव्हा असे सिग्नल सगळीकडून मिळत जातात. दुनियादारी वॉज द बिगेस्ट टर्निंग पॉईंट. दुनियादारीमुळे माझ्या आयुष्यात स्वप्नील जोशी आला, संजय जाधव आला, माय PR टीम दे केम टू माय लाईफ. सो सगळं चांगलं 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 होत गेलं आणि दुनियादारी आय कॅन नेव्हर ओके, थँक्यू. थँक्यू. ओके, आणि ह्या रिलेटेड मला एक प्रश्न विचारायचा आहे. वन्स यू गेट द स्टार्टअप ते टिकवणं एक फार मोठं टास्क असतं. तर हे सगळं कसं मॅनेज करतात? म्हणजे आता तू स्टार आहे, तुझ्याकडे चित्रपट आहे आणि ते सगळं स्टारडम तुझ्याकडे आहे. तर हे मे बी छोट्या स्केलमध्ये असेल, बॉलिवूड एवढं मोठं नसेल, पण ते आहे आणि आम्ही ते बघतोय. सो हे सगळं तू कसं मॅनेज करतो? टू बी व्हेरी ऑनेस्ट मीही हे सगळं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करते, स्टारडम किंवा पॉप्युलॅरिटी. त्यामुळे मलाही ठीकसं कळलं नाहीये अजून की कसं हे हँडल करायचं. आय एम स्टील फिगरिंग इट आउट की कसं करायचं. पण मला असं वाटतं की म्हणजे मी कधी हवेत नाही जाऊ शकत. माझे पाय जमिनीवरच असतील. मी माझे रूट्स कधी विसरणार नाही. मी माझे म्हणजे डिनर लंच आणि ब्रेकफास्टला फक्त खाल्लेली मॅगी 2 रुपयाची मी कधी विसरणार नाही. म्हणजे ते दिवस सुद्धा माझ्या लक्षात राहतील आणि त्या दिवसाची जाणीव मला सतत राहावी याची मी काळजी घेते. आणि सगळ्यात जमिनीवर मला ठेवणारी व्यक्ती म्हणजे माझी आई. ती फार कौतुक माझं करत नाही आणि जे काही असेल ते माझ्या तोंडावर सांगते की याच्यात तू फार वाईट काम केलंयस, याच्यात तू फार वाईट दिसतेस, मेंटेन असायला. अशा खूप टिप्स ती मला देते आणि तिच्याकडूनच मी शिकले की म्हणजे तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर तर त्याची किंमत मी केली पाहिजे याची मला जाणीव पूर्णपणे आहे. सो मी पण ऍक्च्युली अजून फिगर आउट करते की हे सगळं कसं टिकवायचं आणि आय होप मी शिकत शिकत आय डू अ बेटर जॉब. आय थिंक आपल्याकडे आता विशाल पवार आपल्याकडे विशाल पवार. हाय सई, मी क्लासमेट्स फर्स्ट शो पाहिला, खूप आवडला. तुला दुनियादारी मधील दिग्याचा रोल आवडला की क्लासमेट मधल्या? वाव, मला अंकुशच आवडतो त्यामुळे मला अंकुशने केलेलं काहीही आवडतं. पण आय थिंक दिग्या आणि सत्यामध्ये जो डिफरन्स त्यांनी ज्या वेगवेगळ्या लेवलला त्यांनी दोन्ही भूमिका परफॉर्म केली. म्हणजे सत्या साकारताना कुठेही दिग्याचा भास होत नाही, दिग्या साकारताना कुठेही सत्याचा भास नाही झालाय. सो मला असं वाटतं की ही हॅज डन अ ब्रिलियंट जॉब आणि माझ्या त्याला खूप शुभेच्छा आहेत. मला दोन्ही त्याचे रोल्स तेवढेच आवडतात. आपल्यासोबत माधव आहे ऑनलाईन. माधव, तुला आमचा आवाज ऐकायला येतोय का? कारण माधव तो आवाज माधव माधव कोणीकडे आहे. माधव तुझं ओके, आपण Q&A घेऊया तोपर्यंत. माधव, अरे वेर इज विक्की यार, विक्कीवर चिडली मी. Q&A मध्ये जरी नाही दिसत आहे. हाय सई. सई, कामाखीचा क्वेश्चन आहे. सई, पीपल से यू हॅव ॲटिट्यूड, व्हॉट विल यू आन्सर दॅट? गुड ॲटिट्यूड, बॅड ॲटिट्यूड, आय डोंट नो. माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत असेल पण असं काही नाहीये. मला काही म्हणजे ऍटिट्यूड वगैरे नाहीये. जो कॅरेक्टरसाठी रिक्वायर्ड असतो किंवा फोटोशूट साठी रिक्वायर्ड असतो तो आहे माझ्याकडे. पण प्लीज असा ऍटिट्यूड नाहीये मला. ॲटिट्यूड हॅज अ व्हेरी वास्ट. रुपेश बाबळेचा क्वेश्चन आहे. रुपेशकडे खूप सारे क्वेश्चन आहेत. हाय सई, त्याने सही म्हटलंय. व्हॉट इज द स्ट्रेंजेस्ट थिंग a role required you to do?
गुरुपौर्णिमासाठी मला वजन वाढवायचं होतं आणि स्ट्रेंजस्ट थिंग मी याच्यासाठी म्हणेन की वजन वाढवणं खूप सोपं आहे पण ते कमी करणं खूप अवघड आहे. त्याला खूप कष्ट लागतात आणि लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. सो ही एक गोष्ट होती. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त वयाची भूमिका करता तेव्हा ते जरा अवघड जातं की आपण आपल्याला बघितलेलं नसतं आपण 40 वर्षाचे झाल्यावर कसे दिसणारे, कसे बोलणारे, कसे वागणारे. सो ते इमॅजिन करून ते पोर्ट्रे करणं आणि एक्झिक्यूट करणं खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे आय थिंक दीज टू थिंग्स आर व्हेरी स्ट्रेंज. आय गेस रुपेशचा एक चांगला क्वेश्चन आहे तो मला आता ध्यानात आला की विच इज युअर अनफॉरगेटेबल मोमेंट इन युअर लाईफ. कॅन यू शेअर इट वन ऑफ अनफॉरगेटेबल मुवमेंट आहे माझ्याकडे. आम्ही प्यारवाली लव्ह स्टोरीच्या प्रमोशनसाठी औरंगाबादला गेलो होतो आणि वी वर वॉकिंग आणि एक मुलगी सारखी कोपऱ्यातून अशी पीप करत होती आणि तिला काहीतरी म्हणायचं होतं हे मला तिच्या बॉडी लँग्वेज मधून कळत होतं. तो मी तिला सांगितलं हाय तू ये इकडे तुला काही बोलायचंय का. तर ती आली, शी हग्ड मी अँड शी स्टार्टेड क्राईंग. म्हणजे हुंदके देत देत ती रडायला लागली आणि शी सेड आय एम जस्ट हॅपी टू सी यू. आणि माझ्यासाठी ते एवढं ओव्हरवेल्मिंग होतं की मीही तिला मिठी मारून मीही रडायला लागले. सो अजूनही माझ्या अंगावर काटा येतो त्या मोमेंटचा विचार केला की एवढं प्रेम हाऊ कॅन आय रिटर्न इट. सो असा प्रश्न मला कायम पडतो आणि मग मी असे कॅरेक्टर्स करून चांगलं काम करून ते परत द्यायचा प्रयत्न करते. सो ही माझ्या आयुष्यातली खूप आय वुड से चेरिशेबल आणि अनफॉरगेटेबल मोमेंट. These are the moments in which we'll cherish Yeah. the day actually. सौरभ मुकादमचा प्रश्न आहे. हाय सई, पण असं ऐकलं की तू हिंदी चित्रपटात येत आहेस, चांगली गोष्ट आहे, पण बच्चू आहे का बच्चू आहे का तू. एकच म्हणायचंय की मराठी ऍक्टर ऍक्ट्रेसला हिंदी चित्रपट हवे तसे साजेसे रोल दिले जात नाही तेव्हा मराठी चित्रपट कर. खूप फॅन्स आहेत तुझे. काय सांगशील? मला म्हणजे ह्या प्रश्नाच्या मागचे फिलिंग्स ऍब्सोल्युटली कळतात आणि मी असं म्हणेन की मी असा रोल कधीच करणार नाही जो तुम्हाला डिसअपॉइंट करेल. त्या रोलला काहीतरी डेप्थ असेल, त्या रोलला काहीतरी परफॉर्मन्सचा चान्स असेल, असेच रोल मी हिंदीमध्ये करेल. कुठेतरी हिंदी चित्रपट करायचंच आहे म्हणून 2 मिनिटं दिसले, 4 मिनिटं दिसले किंवा त्याला फार काही महत्व नाहीये असा रोल मी कधीच करणार नाही. डोंट वरी, मी मराठी चित्रपट सोडून कधीच कुठे जाणार नाहीये. मराठी चित्रपट सृष्टीने मला बनवलेला आहे. सो मी त्यांना सोडून तुम्हा सगळ्यांना सोडून कधीच जाणार नाही. काम असतं. सो मला उद्या जर का इंटरेस्टिंग रोल हिंदीमध्ये मिळाला तर मी जरूर करेन, पण माझी माती ही आहे. सो ती सोडून मी कुठेच नाही. नक्कीच. मी तुमच्या वती किंवा सगळ्या ऑडियन्सच्या वतीने जे ऑनलाईन सध्या आहेत त्या ऑडियन्सच्या वतीने जे पाहत आहेत त्यांच्या वतीने एक प्रश्न विचारते. हा प्रश्न माझ्या नेहमी मनात येतो. जे ट्रेडिशनल जर्नलिस्ट असतात ते नेहमी असा प्रश्न विचारतात की मराठी सिनेमा किती चालतोय, हे चालतोय. सो मला नेहमी सतत वाटत राहतं की हा प्रश्न आता जुनाट झालाय, हा आउटडेटेड झालाय. यू डोंट नीड टू आस्क दिस क्वेश्चन. आता ऑडियन्स आहे जो मराठी चित्रपट पाहायला जातो, बरोबर, त्यासाठीचा प्रश्न विचारा. बरोबर, पुन्हा तेच प्रश्न नको. तर अशा लोकांना तुला काय सांगायचं आहे? हा प्रश्न मला फार बरीच वर्ष महिने माझ्या मनात आहे. अशा लोकांना मला पुरावे द्यावेसे वाटते. राईट फ्रॉम शिवाजीराजे भोसले बोलतोय टू लाईव्ह टू क्लासमेट्स की हा पुरावा आहे की एवढ्या लोकांनी सिनेमा बघितलाय, एवढ्या लोकांनी तिकिटासाठी पैसे खर्च केलेत आणि त्याचं कलेक्शन एवढं झालेलं आहे. सो आपण मराठी सिनेमाला कशी थिएटर्स मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमा कसा अजून गरीब आहे ह्याच्यावरती रडण्यापेक्षा आता जी परिस्थिती आहे त्याचं सेलिब्रेशन करूया असं मला वाटतं. कारण वी हॅव कम अ लॉंग वे. एक कॉमेडीची अख्खी लाट 10 वर्षाची तोडून आपल्याकडे वेगवेगळे सिनेमे बनतात आणि आपल्याकडे जेवढे एक्सपेरिमेंट्स होतात तेवढे कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये होत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो आपण त्याच्याबद्दल खूप आनंद व्यक्त करूया अँड लेट्स बी पॉझिटिव्ह अबाउट इट.
rather than being cranky and crib about things, आपण ह्याचं सेलिब्रेशन जास्त करूया आणि पॉझिटिव्ह अप्रोचनी पुढे जाऊया, त्यामुळे सगळ्या गोष्टी अजून इंडस्ट्री फ्लरिश होतात. नक्कीच. सो हा माझा शेवटचा प्रश्न होता आणि हा हँगआउटचा शेवटचा प्रश्न होता. आय गेस तुमच्या सर्वांचे प्रश्न विचारून झालेले आहेत. Somebody is online. येस, रुपेश इज देअर. आपण रुपेशला घेऊया एक क्वेश्चन. Hi, रुपेश. हाय, फायनली. हॅलो हाय. हॅलो तुम्ही दोघे खूप सुंदर दिसता आज. थँक्यू. थँक्यू रुपेश. तुझा प्रश्न विचार. ओके तुम्ही टॅटू कुठून प्रिंट केला त्या आर्टिस्टचं नाव सांगा मला जरा. ओके. मी 2 ठिकाण टॅटू करते. एक पुण्याला इन्कलाब एक स्टुडिओ म्हणून आहे आणि ओके आणि तुम्ही आतापर्यंत जे रोल केले त्याच्यातला तुमचा आवडता रोल आणि ड्रीम रोल कुठला तुमचा? आवडता रोल मला माहित नाही, सगळेच आवडतात माझे, पण मला अनुबंध मधली अश्विनी खूप आवडते, खूप खूप जास्त आवडते. आणि ड्रीम रोल असं म्हणता येणार नाही, पण मला एक पिरियड फिल्म आणि एक ऍक्शन फिल्म करायची लवकरच. ओके आणि स्वप्नील जोशी आणि अंकुश दादा यांना सोडून कुठल्या ऍक्टर बरोबर तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे? सुबोध भावे. सुबोध आणि सनई चौकडेमध्ये एकत्र काम केलं होतं. कंटेस्टंट आहे, पण त्याच्यानंतर एकत्र काम करायचा योग आलेलाच नाहीये. तो भयंकर ताकदीचाही अभिनेता आहे. सुबोध भावे बरोबर काम करायला नक्की आलो. ओके आणि हॉबी? हॉबीज सांगितल्या. ओके आणि एक क्वेश्चन होता अजून एक. मी वेडिंग फोटोग्राफर आहे, वेडिंग फोटोग्राफी, आणि माझी इच्छा आहे की तुमचा फोटोशूट करावा. ओके. ओके ओके, आय गेस रुपेश क्वेश्चन झालेले आहेत. ओके, थँक्यू. Thank you everybody for being online. I love you a lot. मराठी सिनेमा पाहत राहा आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.